स्वारगेटमधील डेपो मॅनेजर कंट्रोलरवर कारवाई, 23 सुरक्षा रक्षकांना निलंबित करून नवीन सुरक्षा रक्षक नेमले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. बस स्थानक नाही तर कोणताच परिसर सुरक्षित नाही, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. तर फक्त स्वारगेट नाही तर अनेक ठिकाणी अशा घटना घडल्याचीही आंबेडकरांची प्रतिक्रिया. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मंत्रालयात बैठक होणार. आज दुपारी 12:30 वाजता बैठक बोलावली. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल. स्वारगेट बस स्थानकाच्या आगार प्रमुखांनी सुरक्षेसंदर्भात पुणे पोलिसांना दिलं होतं पत्र. पत्रातून पोलिसांकडे सुरक्षा पुरवण्याची केली होती मागणी. तर स्वारगेट बस स्थानकाच्या आगार नियंत्रक मोहिनी ढेरे यांचीही पोलिसांकडून चौकशी. पुण्यातील वाकडेवाडी बस स्थानकाची सुरक्षा राम भरोसेच. बस स्थानकातील पोलीस मदत केंद्र बंद, सुरक्षा रक्षकाच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित. पुण्यातील अत्याचार प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. स्वारगेट स्थानकातील सुरक्षा रक्षक कक्षाची तोडफोड, जुन्या बसमध्ये साड्या आणि दारूच्या बाटल्या सापडल्याचा वसंत मोरेंचा आरोप.